आज आहे वैभवलक्ष्मीचा शुक्रवार. मैत्रिणी म्हणून मी केली आता देवपूजा केली. आता मी तुम्हाला दाखवत आहे वैभवलक्ष्मीच्या पूजेची मांडणी. मी अगदी 5वी-6वीत असल्यापासून हे वैभवलक्ष्मी मातेचं व्रत करत आहे. मी पहिल्यांदा तर 5 शुक्रवारापासूनच सुरुवात केली लहान असताना. ह्या मागची एक खूप मोठी कहाणी आहे, ती मी एखाद्या व्हिडिओत तुम्हाला नक्की शेअर करेन. चला बघूया आपण वैभवलक्ष्मी मातेच्या पूजेची मांडणी कशी करतात. लाईट लाव ना. हो पण लावला. मी तांदळाची इथं छोटीशी राजकी मांडलेली आहे. तांब्यावरून पाणी घेतलेलं आहे. थोडे अक्षता टाकू. आता हा तांब्या भरलेला, जे माझ्याकडे साहित्य असतं मी त्याच्यातच करते. जास्त काही करत नाही. गुळाभाव आणि देवाभाव. आणि आता हे ह्याच्यावर ठेवते. मी हा गणपती इथं ठेवते. दर पूजेला सुपारी न मांडता गणपतीच ठेवून घेते. लक्ष्मी मातेची माझी खूप जुनी मूर्ती आहे, ती इथं ठेवते. आता देवी पुढं दिवा लावून घेऊ आपण. काडेपिटी संपली का? हो. जे काय असेल माझ्याकडे सामान, त्या सामानात मी करत असते आणि अगदी मनपूर्वक करते. जेव्हा वेळ भेटेल मी तेव्हा करते आणि मला याचे रिझल्ट पण खूप छान भेटलेले आहेत. तिन्ही सांजालाच करतात, पण मला जेव्हा वेळ भेटेल, कारण आपण संसारिक माणसं. आणि संध्याकाळून मी नुसती आरती करून घेते. आता कहाणी वाचणार आहे मी. बघा, छोटीशी मी देवासमोर रांगोळी काढून घेतली. आता ह्या दिव्याला हळदी कुंकू लावून घेऊ आपण. घंटीला, लक्ष्मी मातेला, घरातल्या देवांना हळदी कुंकू टाकून घेऊ. जय तुळजाभवानी, जय लक्ष्मी माता प्रसन्न माते. माझं सगळं चांगलं होते. माझी पोरगी आली साधी. सॉरी, मी सगळ्यांसमोर म्हणायला मी झाले. आता एक फुल वाहून घेऊ आपण. लक्ष्मी माता, माझं काय चुकत नव्हतं असं आहे तर मला क्षमा कर. धूप लावून घेऊ आता. तुम्हाला जर मी केलेली ही पूजा मांडणी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये
मग कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा की तुम्हाला ही पूजा आवडली आणि लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.